आणि या स्थानाची सेवा, स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या स्थानाची सेवा ही सर्वांना घडावी या उद्देशानं त्यांना देवाने जाणवलं, आपण तुम्ही स्नान रोज करता तर मलाही स्नान झालं पाहिजे, म्हणून काही भक्तांनी या ठिकाणी आपल्या नावाची नोंद करून या स्थानाची सेवा घेतलेली आहे. अभिषेक करण्याची सेवा घेतलेली आहे. रोज आदरणीय श्रद्धे या ठिकाणी विश्वासरावांनी मेहकरकर आणि बंधूंनो या स्थानाच्या ठिकाणी जी सेवा आहे ती करत आहेत आणि म्हणून या 9 वर्षापासून चक्र जयंती ती साजरी करत आहेत, अवतार दिन साजरा करत आहेत. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वास्तविक हे 4 साधने आपल्याला या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची साधनं 4 साधनं आहेत. स्थान आहे, भिक्षुक आहे, वासनिक आहे, प्रसाद आहे. ही 4ही साधनं या परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर स्थान अत्यंत महत्वाचं आहे. आपले 16.5 तीर्थ आहेत, ते स्थान आहेत, आपण ते नमस्कारत असतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांची आठवण करत असतो. 16.5 तीर्थ आहेत आणि म्हणून या कलियुगाचा धर्म आहे तीर्थक्षेत्र व्रतदान. आणि म्हणून आपण जे स्थान आहेत, स्थान नमस्कारण्यासाठी वर्षातून जात असतो. आपण जवळ असेल तर रोज स्थान नमस्कार होते, लांब असेल तर आपण 8 दिवसाला 4 दिवसाला जातो, अमावस्या पौर्णिमेला जातो. आणि म्हणून ज्या परब्रह्म परमेश्वरानं आपला अवतार घेतलेला आहे, अवतार कधी होत असतो, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. युगायुगाला परमेश्वर युगायोगी अवतार घेतो. जेव्हा धर्माला ग्लानी येते, दुष्टांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी परमेश्वरला अवतार घ्यावा लागतो. गोपालकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, संपूर्ण 18 अध्याय गीता श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून सांगितलेली आहे. अर्जुनाला सांगितलेलं आहे, आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. आणि गीता हे तत्वज्ञान युद्ध होण्याच्या प्रसंगी सांगितलेलं आहे. नही ज्ञानी न सदृश्यम पवित्र विद्यते, ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाही, ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पवित्र जे असेल तर ज्ञान आहे. आपण जर डोळ्यानं, या 2 डोळ्यानं संपूर्ण जग पाहतो, ज्ञान हा 3रा डोळा म्हणतो ना आपण, 2 डोळ्याने जे बघतो आपण सगळं, तर ज्ञान हा 3रा डोळा आहे. जे आपण बघितलेलं नाही ते सुद्धा अनुभवण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे. त्याचा अनुभव घेण्याचं ज्ञान हे ज्ञान आहे. आणि ज्ञानासारखं पवित्र जगात काहीच नाही. ज्ञानाच्या आधाराने केलेल्या क्रिया सर्वच ह्या व्यवस्थित होतात आणि अज्ञानाने केलेल्या क्रिया ह्या चुकू शकतात. म्हणून आपल्या सुद्धा या पंथाला ज्ञानाचा खूप मोठा आधार आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जे काही मराठी भाषेमध्ये तत्वज्ञान सांगितलं, आपल्याला समजावं या भाषेत, मराठी भाषेत सांगितलं. आणि म्हणून ज्ञानाच्या आधारानं आपण जीवन जगत असतो. ज्ञानाच्या आधारानं आपण सर्व क्रिया करत असतो. अज्ञानापोटी केलेल्या क्रिया त्या गोष्टी चुकत असतात, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपण या ठिकाणी असताना, आता आपण एखादा प्रवास करत असताना अनेक साधनं आहेत. अनेक साधनाच्या माध्यमातून तुम्ही तिथपर्यंत पोहोचत असता. तर परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन ते एक ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराची आपण ओळख करून घेऊ शकतो. त्या परमेश्वराची ओळख झाल्यानंतर आणि ओळख करून घेतल्यानंतर आपल्याला कशाची भीती राहत नाही. म्हणून ओळख करून घ्या, एक कवीने सांगितलेलं आहे, ओळख करून घ्या त्या मोक्षदात्याची, ओळख करून घ्या त्या मोक्षदात्याची, भीत नाही तुम्हाला त्या घोर नरकाची, ओळख करून घ्या.
ओळख करून हे सांगितले, ब्रह्मा विष्णू महेश भजती शांती नसे त्या जीवाला, किती फजिती करून घेती काय सीमा त्या फजितीला, प्रसन्न होऊनी वर मागा म्हणती, वरदान देऊनी जीवा भुलवीती, श्राप देऊनी भस्म करीती, मोक्ष न कळता काय मोक्ष देती, अशी आपली फजिती करून अशा प्रकारे जे मोक्ष ज्यांना कळत नाही ती भक्ती आपण करायला गेलो तर परमेश्वराची ओळख होणार नाही. म्हणून आपलीच फजिता करून घेतात, ते जीवाला वरदान मागायला लावतात आणि मग वरदान देऊन ते वरदान पूर्ण होत नाही तर भस्मही करू शकतात. अशा प्रकारची देवता शक्ती येतात. म्हणजे परमेश्वराची ओळख झाली पाहिजे. ते परमेश्वराच्या ज्ञानानंच परमेश्वराच्या आपल्याला ओळख होणार आहे. प्रेमवृत्ती हे सत्वे घेण्या गेले अत्री ऋषी घरी, म्हणे अनुसूये मातेला या गारेचा भात करी, चिंता पडली त्या मातेला, वंदन केले श्री दत्ताला, कृपादृष्टीने क्षण भात केला, केले बालक तिने देवाला, अशी आपले फजिती करून गेले ते स्वलोकाला, ओळख करून घ्या त्या मोक्षदात्याची, भीती नाही तुम्हाला त्या घोर नरकाची, ओळख करून घ्या. आणि मग त्या परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. बंधूंनो, ज्या अनुसूया मातेचं सत्व घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महादेव आले होते, त्यांना सुद्धा दत्तात्रय महाराजांनी श्रीकृष्ण बालक केलेला आहे. आणि म्हणून त्यांना ओळखून घेण्यासाठी त्या पत्नी आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा शरण यावं लागलेलं आहे. आणि म्हणून जे या सृष्टीचा मालक आहे, अनंत ब्रह्मांड नायक आहे, आणि त्या ब्रह्मांड नायकाची ओळख करून घेतली तर आपल्याला त्या ज्ञानाच्या आधारानं, ब्रह्मविद्येच्या आधारानं परमेश्वराची ओळख होणार आहे. म्हणून हे जयंती साजरे जर होत गेल्या, हे अवतार दिन साजरे होत गेले तर आपल्याला त्या स्वामी श्री चक्रधर महाराजांची ओळख होईल, नाही तर अन्यथा ओळख होणार नाही. आपण सुद्धा मिश्र भक्ती करू आणि मिश्र भक्ती केल्यानंतर आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून परमेश्वराची ओळख करून घेतली पाहिजे. स्वामी श्री चक्रधर महाराज या संपूर्ण महाराष्ट्रभर परिभ्रमण स्वामींनी केलेलं आहे. महाराष्ट्रभर परिभ्रमण केलेलं आहे. आणि परिभ्रमण करत असताना जे कणिवेचे जीव आहेत त्या जीवाला संबंध दिलेला आहे, त्यांना स्पर्श केलेला आहे, त्यांच्या दारात भिक्षेला सुद्धा गेलेले, आणि म्हणून त्यांच्या त्यांना सहवास दिलेला आहे. खूप सुंदर सुंदर लीला आपल्या या गंगा तीराच्या खूप चांगल्या लीला आहेत. आणि जे परमेश्वर आहेत स्वामी श्री चक्रधर महाराज, स्वामींचा अवतार कुठे झाला? गुजरातमध्ये अवतार झालेला आहे. गुजरातमध्ये अवतार घेऊन महाराष्ट्रात स्वामी श्री चक्रधर महाराज आलेले आहेत. हरिपाळाचं देह स्वीकारलेलं आहे. कामाठके त्याग करून भडोसला या ठिकाणी जसं स्वामींनी एक पूर उठवलेला आहे, मृत झालेल्या बालकाला उठवलेला आहे आणि ते पुरुष स्वीकारलेलं आहे. ते पुरुष स्वीकारून महाराष्ट्रात आलेले आहे. हरिपाळाचे स्वामी श्री चक्रधर गोविंदप्रभू महाराजांकडून ज्ञानशक्ती घेतलेली आहे आणि हरिपाळ देवाचे चक्रधर स्वामी झालेले आहेत. चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्ती घेतल्यानंतर महाराष्ट्रभर परिभ्रमण केलेलं आहे. या नांदेडला सुद्धा आलेले आहेत. नांदेडला आले आहेत. गंगातीर संपूर्ण पवित्र आहे. गंगातीरच्या पवित्र काठी भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. काय तेज त्या नयनामधुनी, लंब कर्ण विशाल शोभुनी. अमृतधारा ओठामधुनी अखंडित वर्षले, मला श्री चक्रधर दिसले. या गंगातीराच्या ठिकाणी स्वामी आलेले आहेत.
आता हे गंगातीर इथून आपण पाहतो पांचाळेश्वरला सुद्धा तिकडचे स्थान आहे, पैठण आहे, ढोमेग्राम आहे, हे नांदेड आहेत, संपूर्ण आहे काठांना आमचे आपले देवस्थान आहे. ज्या ज्या ठिकाणी देव गेले त्या ठिकाणी आपले आज स्थान आहे, ते स्थान आपण नमस्कार करत असतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांची 32 लक्षणी मूर्त होती.